भागामध्ये थेंबही नाही, तर त्या भागांची आपण पाहणी केली तर खरंच 20% 10% भाग असा आहे तिथे पावसाचं प्रमाण खूप कमी आहे. तर बघा, जवळपास 25 तारीख आता जवळ आलेली आहे आणि ह्या 25 तारखेच्या आतमध्ये आपण जे काही म्हटलं होतं की पाऊस हा महाराष्ट्रातल्या 92% व्याप्ती ही पूर्ण करून दाखवेल, त्यात आजच सुरुवात झाली आहे बऱ्याच भागांमध्ये. आणि खानदेश तसंच नाशिक क्षेत्र, त्यानंतर सातारा सांगलीसाठी आपण विशेष मार्गदर्शन आणि त्या भागाच्या तालुक्याची अपडेट आपण आज देणार आहोत. थोडा व्हिडिओ लंबा जरी झाला तर शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण गंगापूर या भागाचा देखील आढावा तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. राज्यात सध्या आपण जर बघितलं तर जाफराबाद भोकरदन तालुक्यामध्ये काही ठिकाणी मेघगर्जना देखील झालेली आहे. याचा अर्थ असा होतो की पाण्याचा थेंब मोठा आणि जोरदार पावसाचं आगमन ह्या भागामध्ये सुरुवात आहे. तर छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील भागांना पुढील 2 ते 3 तासांमध्ये जोरदार पावसाचं आगमन आहे. यामध्ये उत्तरेकडील भागांना अपेक्षेपेक्षाही बरा पाऊस काही ठिकाणी होईल. त्यानंतर एक विनंती करतोय की खरंच पाऊस पडला असेल तर टाका, विनाकारण ते व्हिडिओ टाकत जाऊ नका. शेतकऱ्यांनो, तुमच्यामुळेच बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत चुकीचा संदेश माझ्याही मार्फत पोहोचला जातोय, त्यामुळे आमच्यामध्ये संभ्रम तयार होतो आहे. तर देऊळगाव राजा, चिखली, खामगाव, मेहकर यांना देखील येत्या 24 तासाच्याही आतमध्ये पावसाची संततधार जी आहे ती सारखी चालू राहणार आहे. कन्नड, सिल्लोड, भोकरदन, जाफराबाद, त्याचबरोबर पैठण, वैजापूर, गंगापूर यांना जास्तीत जास्त उद्या 4 वाजेपर्यंतची वाट बघावी लागेल. त्याच्याही अगोदर वीज पाणी पावसाचा अंदाज या भागामध्ये असणार आहे. अहिल्यादेवीनगर परिसर, पुणे, नाशिक जिल्हा जास्तीत जास्त उद्या 25 तारखेच्या संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत वाट बघावी लागेल, अशी कंडिशन आहे. पाऊस या भागामध्ये राहणार आहे. त्यानंतर मालेगाव, नाशिक क्षेत्रामध्ये काही ठिकाणी पावसाचा जोर हा नुकताच मागील 2 ते 3 तासापासून वाढलेला आहे. संततधार रिमझिम प्रमाण असल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा चेहरा तिथेही आज खुललेला आहे. तर रडारवरती तर सरळ दिसतंय. मला वाटतं आम्ही काल भेट दिलेल्या भागामध्ये नक्की आज पाऊस झालेलाच असेल. तसे मॅसेज पण काही मोजक्या ठिकाणचे येत आहेत त्या भागामध्ये, हसनाबादचे वगैरे. तर बरंजा, साबळे असेल, लिंबे गाव असेल, सुळगाव देवी असेल, भोकरदन, जाफराबादच्या भागामध्ये मला वाटतं 3 तासापूर्वीच एक चांगली सिस्टम बनलेली आहे, तिथे पाऊस तो झालेला असेल. आता धुळ्याचं चित्र बघा. धुळ्याच्या सर्व तालुक्यांना, धुळ्याच्या जवळपास शिरपूर वगैरे भागांना काही ठिकाणी आज झालेला आहे. मात्र एकही भाग सुटणार नाहीये. सुटला तर आपला हा जिल्हा आपल्या रडारमधून काढूनही टाकू शकतो, एवढा विश्वास तुमच्यापर्यंत देतोय. तुम्हाला 25 तारखेची संध्याकाळ रात्रीचे 9 वाजून पावणे 10 वाजेपर्यंत सरळ सरळ सांगतोय की पाऊस हा प्रत्येक गावात होईल. 26च्या सकाळी मला मेसेज करायचे की पाऊस तुमच्या भागात झालेला नाही, कारण की तुम्ही खूप धीर धरलाय. आता तुम्हाला पाऊस पाहण्याची वेळ मात्र तुमच्या भागात नक्की येते. जळगाव सेम कंडिशनमध्ये आहे. जालना सुद्धा उद्या संततधार फवारणी काही ठिकाणी चालणार नाहीये, अशी परिस्थिती उद्याची सुद्धा आहे. त्यानंतर अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या भागामध्ये उद्या सेम कंडिशनमध्ये आहे. पण माझा जो काही विश्वासू असलेला भाग म्हणजे शिरपूर, धुळे, साक्री परिसर या भागांना उद्या नक्की आवर्जून पाऊस येईल, हे मनातून सांगतोय आणि अभ्यास पूर्ण करूनच तुम्हाला तो अंदाज देतो आहे. महाराष्ट्रामधली परिस्थिती ही जेमतेम आहे. ज्यावेळेस पूर्व विदर्भामध्ये पाऊस चांगला वाढतोय, त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्राला जो पाऊस हा नक्की त्यांना विश्रांती देतो आहे. पण आता मराठवाड्यातला पाऊस विश्रांती घेऊन जवळपास 48 तास पूर्ण होत आहेत. इथे फक्त मध्यम हलकाच पाऊस पडतो, त्यामुळे तुमच्या भागामध्ये रेलचे जे आहे आजपासून वाढायला सुरुवात होते. त्यामुळे आपल्या भागात बऱ्याच ठिकाणी या पावसाचा जोर जो आहे तो नक्की वाढणार आहे. फक्त आता 24 ते 15 घंट्याची तुम्हाला वाट बघायची आहे. ते सुरूही झालेलं आहे. त्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, नाशिक जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवीनगर परिसर, बऱ्याच ठिकाणी नाशिक, जळगाव मात्र 99% व्याप्तीचा रडार उद्या बनतो आहे. मालेगावचा देखील भाग याच्यामध्ये आहे. आपण थोड्याच वेळात फेसबुक लाईव्ह देखील येणार आहे. उद्या नागपूर, अकोला या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद उत्तरेकडील भागांना नक्की होणार आहे. जालना परिसर, मराठवाड्यातल्या भागामध्ये उद्याही पावसाचं आगमन चांगल्या पद्धतीने होईल. शुक्रवारपर्यंत पावसाची कमतरता नाही, त्यामुळे शुक्रवारपर्यंत राज्यातला एक ना एक भाग घेईल असा अंदाज राहणार आहे. तर आता एक कमेंट बघूयात आपल्या. मला वाटतं पुन्हा एकदा हीच माहिती रिपीट करून सांगायची 2 मिनिटांमध्ये. बघा, धुळे, नंदुरबार, शहादा, छत्रपती संभाजीनगरचे जे काही राहिले भाग असतील, जळगाव आणि रिपिटेशनमध्ये सुद्धा हे घेतलेले भाग सुद्धा
या भागांना जवळपास उद्या 24 तासामध्ये संध्याकाळच्या 9 ते 10च्या दरम्यान हा पाऊस दिवसातून कोणत्याही टायमिंगला होईल. पाऊस भीज पाणी आहे, मुसळधार मोजक्या ठिकाणी होईल, पण भीज पाणी बऱ्याच ठिकाणी असल्यामुळे कव्हर अप करण्यासाठी सगळा भाग हा उद्या, मला वाटतं एकही कमेंट अशी राहणार नाही की आमच्या भागात पाऊस पडणार नाही. फक्त थोडी आजची रात्र तुम्ही शांत राहा. उद्या नक्की तुम्हाला 19 जुलै जसा अंदाज दिला होता तशाच क्षमतेने त्याच अभ्यासाने तुमच्या भागामध्ये अंदाज देतोय. तुम्ही सुटले जाणार नाही हा मात्र शब्द तुम्हाला नक्की देतोय. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर हे 5-6% भाग तो सोडेल, पण नक्की ह्या भागातही बराचसा भाग तो कव्हर करेल. सेम कंडिशन नाशिकच्या उत्तर भागामध्ये आहे, सेम कंडिशन अहिल्यादेवीनगरची आहे. अहिल्यादेवीनगरला 25 तारीख ही पाण्याची बरी आहे. लातूर, नाशिक, लातूर, नांदेड परिसर सुद्धा काही काही ठिकाणी आता घ्यायला सुरुवात केली आहे, तेही मान्य करत चला. तुमच्या भागातही शुक्रवारच्याही आतमध्ये म्हणजे उद्याच्या तारखेला शुक्रवार सरळ शुक्रवार शनिवारपर्यंत सगळे भाग रिपिटेशन मध्ये आहे. पाऊस तुम्हालाही जवळपास 25 तासाच्या आतमध्ये कव्हर अप करेल असा अंदाज आहे. आता कमेंटकडे वळूयात. कमेंट करताना काय करा, फक्त आपल्या मोजक्या कमेंट देण्याचा प्रयत्न करा. भोकरदन जवखेडा म्हणते पाणी कधी बंद होईल, त्यांना आजच पाऊस पडलाय. सिल्लोडला चांगला झालाय मिरगे सर म्हणतात. परत वसमतला मुसळधार पडतोय म्हणते, धन्यवाद. वैजापूरला पेंडवणी पाऊस झालाय, नक्कीच धन्यवाद. अंगावरले कपडे सुद्धा भिजत नाही, पण तालुका वगैरे टाकत चला ना. आम्हाला ढगफुटी सारखा झालाय, पण आज आमच्या अंगावरचे कपडे भिजत नाही. याचा अर्थ काय समजायचा आता? जालना मोठा पाऊस कधी आहे तुम्ही सांगा मित्रांनो. जालन्याला पाऊस झाला नाही का? हे वातावरण 5-6 दिवस झालेलं झाला. मानवत, सेलू पुन्हा पावसाचं आगमन होईल, पण संततधार आणि हलक्या पावसाचा आहे. उद्या दिवसभर जवळपास 2 दिवस तरी पाणी असा रिमझिम राहीलच. फवारणीसाठी परेशानी करणारे उद्यापासून. कर्नाटक पूर्व भागामध्ये परिस्थिती तालुक्याचं नाव सांगितलं असं बरं आलं असं. उद्या तुमची कंडिशन सांगितली असती. कर्नाटक पूर्व भागामध्ये भाग बदलत सारखी बघा. जसं आपल्याला छत्रपती संभाजीनगरला व्हायचंय, जालन्याला व्हायचंय, जाफराबाद साईडला होते, तशी कंडिशन तुमच्याकडे आहे. परतूर खूप नुकसान झालंय, मान्य आहे. पाऊस चांगलाही, जास्त पाऊसही चांगला नसतो. त्यानंतर राणीवचिगा परिसर देखील आहे. वाकडी धरण भरेल का नाही यंदा, नवनाथ भोसले सर म्हणतात. वाकडी धरणाची परिस्थिती जेमतेम झालेली आहे आणि तुमच्या भागामध्ये पावसाची काही सिस्टम आहे. अहो काही तळी आत्ताच्या डेटला 50% भरलेत आणि परतीचा पाऊस अजून पाहायचा आहे. त्यामुळे घाई करू नका धरणं भरण्याची. धरण ऑलरेडी एखाद्या ठिकाणी जरी पाणी पडलं ते धरणं भरतायत. तर धरणं भरण्याची ती तारीख आहे 17 सप्टेंबर ते 18 सप्टेंबरच्या कालावधीमध्ये परतीचा पाऊस हा आगमन करणार आहे. नासाडी सदृश्यतेची परिस्थिती राहील असा रिपोर्ट निघलेला आहे. खंडाचा रिपोर्ट मात्र आपण यंदा टाळतोय, कारण की आपल्या भागामध्ये खंडाच्या रिपोर्टचं पूर्णपणे निगेटिव्ह कमेंट आले होते गेल्या वर्षी, आणि जेव्हा पडला होता तेव्हा पाऊस कडे पडेल असंही आपल्याला हे केलं होतं. आपण धीर धरत नाहीये. बऱ्याच शेतकरी पश्चिम महाराष्ट्राचा याने धीर धरला आहे आणि अगदी त्यांच्या भागामध्ये आज पाऊस सुरू झालेला आहे. नक्कीच विहिरीला पाणी आलंय म्हणतात. नेवासा, शिंगणापूर ह्या भागामध्ये दादा तुम्ही आता फक्त उद्याची 4 ते 5 वाजेपर्यंत थांबा. तुमच्या भागात नक्कीच पेंडवणी पावसाची नोंद यापेक्षाही जास्त होऊ शकते. पण मी मजल का सांगतोय, कमी का सांगतोय, कारण की जी ढगांची आकृती आहे, ढगांची जी काही आता धारा उतरण्याचं काम सुरू झालेलं आहे ते उद्या बऱ्यापैकी वाढत आहे. उद्या खानदेशातला जवळपास 99% भाग वापेल अशी अंदाज स्पष्ट दिसतो आहे. पुढील शरद साहेब, तुमच्या भागातनं मी आलोय काल. खरंच तुमच्या भागात खूप पाऊस चालू आहे आणि रस्त्याच्या कडेला नुसतं शेवाळ्यासारखं देखील झालं होतं. कालच तुमच्या गावातून गेलेलं आहे जवखेडा ठोंबरे. पुढची कंडिशन कशी असेल मला तालुका तरी सांगत चला, जिल्हा सांगत चला. कंडिशन भागानुसार वेगळे आहे. मालेगाव, नाशिकच्या भागामध्ये उद्या दिवसभर पावसाचं आगमन आहे. कदाचित दुपारी 2:30 वाजता सुरू करेल तुमच्याकडे, साहजिकच आहे. पण काही गावांना सकाळपासूनच संततधार लागणार आहे. आज बऱ्याच ठिकाणी रिमझिम देखील पाऊस झालाय. मालेगाव, नाशिककर, निफाड वगैरे भागांना सुद्धा. तर उद्याची कंडिशन व्याप्तीच्या बाबतीत चांगली आहे. पाऊस तर रोज पडतोय आपल्या भागामध्ये, फक्त मोजके 10-5 गाव घेते. पण उद्यापासून नाशिकच्या सर्व तालुक्यांना कदाचित दुपारनंतर तर काही ठिकाणी 5 वाजता पिरियडमध्ये पाऊस आगमन करणार आहे आणि वाळलेल्या जे काही करपायला लागली आहे पिके यांना जीवदान तो नक्की देणार आहे. अमळनेर तालुका जिल्हा आपला जे काही परिसर आहे, उद्या तुम्ही नक्की तुमच्या कमेंट्स खूप चांगल्या येतील, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना तो पाणी अपेक्षेपेक्षाही बरा होणार आहे. आजही सुरुवात झालेली आहे. सोलापूर, कळमळा आपल्या भागाची परिस्थिती जर बघितली ना तर झडीसारखं वातावरण उद्याचं आहे. भीज पाणी स्वरूपाचं आपल्या भागातलं करमाळ्यातलं वातावरण राहणार आहे. कंधार, नांदेड जिल्हा झडीचं वातावरण संध्याकाळी देखील सक्रिय होईल. पारनेर तालुका उद्या थोडंफार पावसाचं आगमन जास्त प्रमाणात तुमच्या भागामध्ये राहील
आणि एक पेंडवणीपेक्षाही बीज पाण्याचं आगमन तुमच्या भागामध्ये दिसत आहे. बीज पाणी म्हणजे दिसायला जास्त नाही, पण सारखा राहिल्यामुळे त्या भागामध्ये पाण्याची तीव्रता नक्कीच, पाण्याची जी काही चिंता आहे ती कमी होऊन जाईल. आता थोडक्यामध्ये सांगतो आणि फेसबुकवरती लाईव्ह येतो मी. बघा, उद्या 25 जुलैला दिवसभर संततधार जी आहे ती जालन्यामध्ये, बुलढाण्यामध्ये जास्त प्रभाव जो असणार आहे तो खानदेशात